काय मग मंडळी, मुलांच्या परीक्षा आल्यात ना जवळ. आता परीक्षेचा सीझन आला की मुलांना अभ्यासाचं टेन्शन आणि त्यांच्या आईला मधल्या वेळात ह्यांना खायला काय द्यायचं त्याचं टेन्शन. पण अजिबात काळजी करू नका. मुलांचं काय होतं, अभ्यास करण्यासाठी ना त्यांचं जागरण होतं आणि जागरण केल्यामुळं पित्त वाढतं. आणि गंमत म्हणजे अभ्यास करत असताना सारखी मध्ये मध्ये भूक लागते. मला पण ना कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना अभ्यासाला बसलं की सारखी भूक लागायची. का कसं ते माहिती नाही, पण भूक मात्र नक्की लागायची. तर चला, मुलांना सारखं काहीतरी अनहेल्दी पॅकेटचं खाऊ घालण्यापेक्षा आज मी मस्त 15 मिनिटात तयार होणारा अगदी पौष्टिक असा चिवडा बनवला आहे. तर हा चिवडा तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता बरं का. तर ह्याची डिटेल रेसिपी ना मी नुकतीच पोस्ट केली आहे, ती एकदा नक्की चेक करा. या चिवड्यात ना अगदी कमीत कमी तेल वापरलेलं आहे. तर मुलांना असा हलका फुलका नाश्ता किंवा हलका फुलका स्नॅक्स तुम्ही अभ्यास करताना मध्ये मध्ये दिलं ना, तर मुलांना झोप देखील येत नाही आणि अभ्यास देखील छान होतो.